सर्व गट प्रमुख आता हे जे आहे हे ड्रोनचा जो आहे तो हा रिमोट आहे आणि फवारणी झाल्याच्या नंतर आता ह्यांनी हे जे काही बाजूनं जे केलेलं आहे तर हे सगळं तिथं जे काही ऑब्स्टॅकल म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्या शेतामध्ये कुठं जरी झाड असेल किंवा एखादी लाईन असेल तार असेल लाईटची तर त्याच्या ते हे ह्या कार्यकक्षाच्या बाहेर जाऊ नये म्हणून ही बाहेरची लाल आणि पिवळ्या रंगाची ह्यांनी ही एक लाईन आखून दिलेली आहे त्या ड्रोनला, तर त्याच्यात ते बाहेर जात नाही. राहिला विषय आता दुसरा, हे जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये बघा हे जे काही हिरव्या हे जे काही लाईन तयार झालेले आहेत तर एवढ्या वेळेस जे आहे ते त्यानं त्या क्षेत्रातलं जे आहे ते पीक फवारणी केलेलं आहे, म्हणजे इथून इकडं गेलं आणि परत रिटर्न आलं. ह्याच्यावरून सांगायचं आहे की एकदम हे सगळं GPS वर असल्या कारणानं ॲक्युरसी राहणार आहे. इथं बघा इथं क्षेत्रसुद्धा जे आहे ते ह्यानं जेवढं केलेलं क्षेत्र आहे तर हे एकरमध्ये क्षेत्रसुद्धा दाखवलेलं आहे, मॅकिंग केलेलं क्षेत्रसुद्धा दाखवले आणि नंतर ही फवारणी झाल्यानंतर इथं सुद्धा जे आहे ते ॲक्युरेट क्षेत्र जे आहे ते इथं दिसतंय. आता हे जे आहे मॅपिंग केलेलं क्षेत्र आणि ॲक्च्युअल फवारणी केलेलं क्षेत्र जे आहे ते इथं दिसतंय. त्याप्रमाणे जे आहे ते ह्यांनी जे आहे ते फीस घेणार आहेत आणि त्याच्यामुळं काही ठिकाणी आता आम्ही आपले जे काही आपले अर्ज आलेले आहेत त्यांनी मी ते काही बघतोय तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की काही शेतकऱ्याची ती फीस कमी भरली आहेत. मग आता हे सगळं आपण भरतोय बँकेमध्ये, त्याच्यामुळे टेक्निकल अडचणी पुन्हा ऑडिटच्या ह्या सगळ्या येणार आहेत. कारण की समजा प्रत्यक्ष तिथं फवारणी करताना 2.5 एकर झालं आणि एखाद्या शेतकऱ्यानं 2 एकरचे पैसे भरले तर राहिलेले अर्धा एकरचे पैसे कसे हे होणार, तर ह्या पुढच्या अडचणी आहेत. त्याच्यामुळं एकदम ॲक्युरेट जेवढं क्षेत्र आहे तेवढेचेच पैसे भरा, नाहीतर हे पुढं आपल्याला फार किचकट जे आहे ते मग प्रत्येकाला वेगवेगळ्या याद्या देऊन तुम्हाला सगळं मग त्याचं कलेक्शनवरचं राहिलेलं हे करून त्याचं सगळं लेखी तुम्हाला ठेवावं लागतील, त्याच्या डेप्या तुम्हाला द्यावं लागतील. ह्याच्यामुळं काळजीपूर्वक घेताना जे ते पैसे जे आहेत ते आपण व्यवस्थित शेतकऱ्याला जे आहे ते भरायला लावा. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही याची जी आहे ती दक्षता घेणं गरजेचं आहे.